फडणवीस यांच्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या। ठाकरे अजितदादांना अडचणीत आणण्याची ऑफर फडणवीसांनी आपल्याला दिली होती असा खळबळजनक दावा अनिल देशमुखांनी केला। तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं। आपल्याला जेलमध्ये पाठवण्याचा फडणवीस यांचा डाव होता असा आरोप जरांगे यांनी केला। दरम्यान अनिल देशमुखांच्या अनेक वादग्रस्त क्लिप माझ्याकडे आहेत, वेळेवर बाहेर काढेन असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांनी माझ्यावर दबाव टाकला होता। खोटे आरोप करायला नकार दिल्यानंच माझ्या मागे ईडी सीबीआय लावली असा गंभीर आरोप देशमुखांनी केला। देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांनी उत्तर देत थेट इशाराच दिला। उद्धव ठाकरेंवर मी खोटा आरोप लावायचा की यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले, हा खोटा आरोप मी त्यांच्यावर लावायचा। आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा मी की आदित्य ठाकरेंनी दिशा सॅलियनवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिला, हा आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा। अजित पवारवर खोटा आरोप मी लावायचा की गुटख्याच्या बाबतीत खोटा आरोप लावायचा असे। आणि अनिल परब असे 4 लोकांच्या बाबतीत त्यांनी मला 3 वर्षापूर्वी ॲफिडेविट करून खोटे आरोप लावायला सांगितले। मी ते ॲफिडेविट करून देण्यास नकार दिला। त्याच्यामुळे माझ्यावर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करून मला अटक करण्यात आली। जे ॲफिडेविट करून मला देण्यात सांगितलं त्याचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहे। कोण माणूस आला होता, काय आला होता, वेळ आल्यावर मी ते सांगेल तुम्हाला। त्या माणसाला कोणी पाठवलं होतं? देवेंद्र फडणवीसनी। हे केव्हा, म्हणजे तुम्हाला येऊन तुमच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली? माझ्या शासकीय निवासस्थानी 3 वर्षापूर्वी। 100 कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत। त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत। त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। दरम्यान अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांना महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। देशमुखांनी फडणवीसांवर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे। पाहूया। अनिल देशमुख बद्दल जास्त अधिक बोलणं योग्य नाहीये, कारण की ते जामिनावर आहे, त्यांना काय कोर्टाने निर्दोष सोडलेलं नाहीये। म्हणून आता अनिल देशमुख निर्दोष सुटले तर त्यानंतर प्रतिक्रिया देणं योग्य होणार। अनिल देशमुखांनी गुन्हेगारांना आणि चोरांना मदत केली हे सत्यच सांगायला सांगितलं ना, मग त्याच्यामध्ये आरोप कुठे झालेला आहे? त्याच्यामध्ये सनसनाटी काय आहे? खरं सांगून टाका ना, कशाला एवढं वाचवता? तुम्ही एक जबाबदार नेते आहात महाराष्ट्राचे, तर खरं सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे। कुठेही देवेंद्र फडणवीसांना कशाला आणता? अनिल देशमुख आणि ही मंडळी यांचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि ज्यावेळी तुम्हाला अटक केली त्यावेळी तुम्ही का नाही बोललात? आता जामीन मिळाल्यानंतर अशा पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न करू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।